नमस्कार, मी प्रियंका. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. एक महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करतोय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपही आता आक्रमक झाल्याचं दिसून येते. ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक फोडण्यात आलंय. डॉक्टर सुकृत गैसास असं डॉक्टरांचं नाव आहे आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून क्लिनिकची तोडफोड करण्यात आली आहे. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजप देखील आता चांगलीच आक्रमक झाली आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून या डॉक्टरच्या क्लिनिकची तोडफोड करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत. अभिजित, काय या प्रकरणात संबंधित पुढची माहिती आहे? कारण की या प्रकरणात त्या डॉक्टरचं जे आहे ते खासगी हॉस्पिटल फोडण्यात आलंय. महिला यांच्याकडून महिला कार्यकर्त्यांकडून ही कारवाई करण्याचं दिसून येतंय. तर काय पुढची काय माहिती आहे या संदर्भात? अभिजित. प्रियंका, जो दीनानाथ रुग्णालय मंगेशकरांमध्ये जो रुग्णालयात जो प्रकार सगळा जो घडला होता त्या प्रकारानंतर आज सकाळपासून रुग्णालय परिसरात अनेक पक्ष संघटनांनी जे आहे तो प्रशासनाविरोधात आंदोलन केलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर भाजप महिला आघाडी जी आहे ते या प्रकरणी अधिकच आक्रमक झालेली आहे. कारण कोथरूड परिसरात जे डॉक्टर घैसास आहेत त्या डॉक्टर घैसास यांचं रुग्णालय आहे, जे खरं तर खाजगी रुग्णालय आहे त्यांचं, ज्या डॉक्टरांनी आमच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली प्रियंका, असा आरोप या सगळ्या जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियाकडून करण्यात आलेला होता, जी मृत महिला आहे त्यांच्या कुटुंबियाकडून. आणि त्यानंतर ते डॉक्टर घैसास यांचं जे पर्सनल क्लिनिक आहे जे खरं तर एरंडवणमध्ये आहे आणि इथून हाकेच्या अंतरावर दीनानाथ रुग्णालय मंगेशकर आहे आणि त्याच्या मागं या भाजप महिला पदाधिकारी अगोदर आल्या. त्यांनी चेक केलं हे सगळं. डॉक्टर घैसास यांच्या बंधूचं चैतन्य घैसास, डॉक्टर चैतन्य घैसास यांचं हे रुग्णालय आहे आणि तिथं या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे तोडफोड जी आहे ती केलेली पाहायला मिळते. ज्या कुंड्या आहेत त्या पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत. जे केबिन डॉक्टर घैसास यांचं आहे त्या केबिनची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आता जे पोलीस आहेत ते पोलीस पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले जे आहेत ते पाहायला मिळतात. खरं तर जो प्रकार भाजप महिला आघाडीकडून करण्यात आलेला आहे तो प्रकार त्या प्रकाराच्या नंतर आता पोलीस जे आहेत ते योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील असं सांगण्यात येते. जे अधिकारी आहेत त्यांनी आम्ही या भाजप महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असं देखील सांगितलं. कारण ज्या डॉक्टर घैसास यांनी त्या पैशाची मागणी केली होती त्या डॉक्टर घैसास यांचे बंधू चैतन्य घैसास यांचं हे रुग्णालय आहे आणि भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हेच रुग्णालय फोडले, हे चुकीचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण दिवसभर आज सकाळी 11 वाजल्यापासून अनेक पक्ष संघटना या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात खरं तर आंदोलन करत आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रियंका या रुग्णालय प्रशासनावर दाखल करावा अशी मागणी भाजप असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अनेक संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना आहेत, आरपीआय सारखा पक्ष आहे, या सगळ्या पक्ष संघटनांनी आंदोलन करत कुणी या नावाला काळीशाही फासली तर कुणी डॉक्टरांच्या अंगावर खोट्या नोटा फेकण्याचा प्रयत्न केला तर कुणी घोषणाबाजी जी आहे ते रुग्णालयाच्या विरोधात दिली आणि त्यानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून जी आहे ही तोडफोड या सगळ्या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते. कुंड्या ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत. नाव अश्विनी नर्सिंग होम असं हे डॉक्टर घैसास परिवाराचं हे सगळं नर्सिंग होम आहे, हॉस्पिटल, आणि त्याची तोडफोड करत या भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आणि आता पोलीस जी आहेत तो या सगळ्या घटनास्थळी पाहणी करतायत काय काय फोडण्यात आलेलं आहे. नेमकं डॉक्टर घैसास जे चैतन्य घैसास आहेत जे या क्लिनिकचे ओनर आहेत त्यांची देखील विचारपूस जी आहे ती केली जाते. प्रकार काय घडलाय, नेमका कुठल्या पदाधिकारी होत्या, हे सगळं पोलिसांकडून तपासलं जाते. पण आता या सगळ्या जे घैसास यांचं रुग्णालय आहे त्याची तोडफोड मात्र भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी जे प्रशासन आहे खरं तर मंगेशकर रुग्णालय प्रशासन तिथले देखील सीसीटीव्ही तपासत त्या प्रशासनाची चौकशी देखील केलेली आहे. कारण कुटुंबांकडून जी मागणी होती ती रुग्णालय प्रशासनाच्या खरं तर हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीचा जीव गेला किंवा खरं तर आमच्या महिलेचा जीव गेला असा आरोप केला जात होता. आणि त्यानंतर आता कायदेशीर कारवाई जी आहे ते आरोग्य आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत. सर, नेमकं काय झालंय? सर नेमकं काय झालंय? सर नेमकं काय झालंय? तुम्ही आज जाऊन आलात, हे सगळे पोलीस अधिकारी आहेत यांनी पाहणी केलेली आहे आणि ते आता बाहेर आलेले आहेत. खरं तर काय झालंय, नेमकं तोडफोड कशी झाली हे सगळं बघण्याला आले होते. आणि दुसरं जे मी तुम्हाला सांगत होतो की
मग हॉस्पिटल कुणाचं आहे? काय सर त्यांचंच हॉस्पिटल आहे. फोडण्यात नाहीये, आता बघतो आम्ही. हॉस्पिटल डॉक्टर घेसास यांचं नाहीये असं त्या पोलिसांचं म्हणणं आहे. पण आता हे हॉस्पिटल फोडण्यात आलेलं आहे. दुसरं मी जे सांगत होतं की जिल्हा आरोग्य बोर्ड जो आहे त्यांच्याकडे ही सगळी माहिती पाठवण्यात येणार आहे. सगळे जे जबाब नोंदवले जातील आणि त्यानंतर काय या सगळ्या प्रकरणी होतं ते पाहावं लागणार आहे. पण आता तरी जे डॉक्टर घैसास यांचं क्लिनिक आहे कुटुंबाचं ते खरं तर भाजप पदाधिकाऱ्यांकडून फोडण्यात आलेलं आहे. ते गैरसमजुतीमुळे ते हे झालेलं दिसतंय. सर काय तुम्ही आत पाहणी केली? तिकडे जाऊ दे, मला तिथे हे चाललेलं आहे. आपण पाहतो की पोलीस अधिकारी आता निघालेले आहेत आणि डॉक्टर घैसास यांचं जे क्लिनिक आहे ते फोडल्यानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करू असं या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण सध्या जी माहिती मिळते ते हे पूर्ण क्लिनिक जे आहे ते प्रियंका या भाजप महिला कार्यकर्त्यांनी फोडलेलं पाहायला मिळतंय. धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्याही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि महिला पदाधिकारी भाजपच्या अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. त्या पैशावर त्याने एवढं मोठं हॉस्पिटल हो त्याला माणूस की नाहीये म्हणजे त्याच्यामुळं ते 2 निराधार झालेले आहेत. त्या बाळाचं संगोपन त्याने करायचं.